24 एप्रिल 2017 वानखेडे स्टेडियममध्ये रात्रीचा थरार शिगेला पोहोचला होता। मुंबई इंडियन्स विरुद्ध रायझिंग पुणे सुपर जायंट दोन्ही संघ जिंकण्यासाठी झगडत होते। 161 धावांचं लक्ष्य समोर होतं, पण शेवटच्या ओव्हरमध्ये मुंबईचा स्कोअर 144 धावांवर 7 विकेट, म्हणजेच त्यांना 6 बॉलमध्ये 17 धावा हव्या होत्या। संपूर्ण स्टेडियमचा श्वास रोखलेला होता। क्रीजवर कर्णधार रोहित शर्मा, समोर गोलंदाज होता जयदेव उनाडकट। पहिल्याच बॉलवर हार्दिक पांड्या आऊट झाला। दुसऱ्या बॉलवर रोहितने जबरदस्त 6 मारला, त्याने आशा जिवंत ठेवली। आता सगळ्यांच्या नजरा होत्या तिसऱ्या बॉलवर। रोहितने स्टंप ओलांडून उभं राहत बॉल सोडला। बॉल क्लिअरली व्हाईट लाईनच्या बाहेर गेला असं त्याला वाटलं। मुंबईच्या डगआउटलाही तसंच वाटलं, पण अंपायर एस रवी शांत होते, त्यांनी वाईट दिला नाही। क्षणात वातावरण बदललं। रोहितचा संयम तुटला, तो थेट अंपायरकडे चालत गेला। हातवारे इशारे करत स्पष्ट नाराजी व्यक्त केली। सगळं कॅमेऱ्यांनी टिपलं। साधारणपणे शांत आणि हसतमुख दिसणारा रोहित त्या क्षणी पूर्णपणे भडकलेला दिसत होता। स्क्वेअर लेग अंपायरने मध्ये पडून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला। मॅच शेवटी मुंबईने 3 धावांनी गमावली आणि तो एक वाईट डिसिजन चर्चेचा केंद्रबिंदू ठरला। रोहितने 58 धावा केल्या होत्या, पण त्या एका निर्णयाने संपूर्ण सामना फिरला असं फॅन्सला वाटत राहिलं। यानंतर मॅच रेफरी जवागल श्रीनाथ यांनी कारवाई करत रोहितला लेवल ऑफ ऑफेन्स अंतर्गत 50% मॅच फी दंड ठोठावला। रोहितनेही आपली चूक मान्य केली। हा किस्सा आजही IPL इतिहासात खास आहे, कारण तो दाखवतो कितीही कूल, अनुभवी आणि शांत खेळाडू असला तरी दबावाच्या क्षणी भावना उसळतातच। ते रोहितच्या बाबतीत घडलं। IPL म्हणजे फक्त खेळ नाही, तर प्रत्येक बॉलवर धडधडणारा ड्रामा आहे। असा थरार, असे किस्से रोज पाहायचे असतील तर आत्ताच फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा। तुमच्या मते तो बॉल वाईड होता की नाही, कमेंटमध्ये नक्की सांगा।